अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। नियम आणि अटींसह विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार। तब्बल 6 महिन्यानंतर विशाळगड आता पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे। प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी दिली असली तरी पर्यटकांना नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत। पर्यटकांनी नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी केले आहे। प्रशासनाने परवानगी दिल्याने गडवासियांतून समाधान व्यक्त होत आहे। मात्र पर्यटकांना 31 जानेवारीपर्यंतच सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे। गेली 6 महिने गड पर्यटकांविना सुना आहे। पर्यटन हे येथील लोकांचे जीवन जगण्याचे मुख्य स्रोत असल्याने उपासमारीमुळे गडवासियांना गड सोडला आहे, तर काही आज ना उद्या गड पुन्हा सुरू होईल या आशेवर आहेत। प्रशासनाने काही नियमांच्या अटीवर पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली आहे। मात्र गड सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेतच पाहता येणार आहे। गडावर जाताय तर या अटी पाळा। येथील दर्गा व इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे। गडावर जाणाऱ्या पर्यटक व भाविकांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। सायंकाळी 5 नंतर पर्यटक भाविकांना गडावर जाता येणार नाही व मुक्कामही करता येणार नाही। कोणत्याही प्रकारची संघटना अथवा जमाव यांना धार्मिक व इतर कार्यक्रमासाठी शाहूवाडी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घ्यावी लागेल। अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी याबाबत मनाई आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी करणे सर्वांना बंधनकारक आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे विशाळगड किल्ला परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत, तसेच शिजवून तयार करून खाता येणार नाहीत। पर्यटकांची तपासणी करूनच पर्यटकांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। रामलिंग चव्हाण, तहसीलदार शाहूवाडी कोर्टाचा निर्णय व गडवासियांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांची उपासमार होऊ नये, तसेच गडवासियांतून पर्यटन सुरू करण्याची मागणी या सर्व बाबींचा विचार करून विशाळगड खुला करण्यात आला आहे।